टोलही देणार नाही आणि पासही काढणार नाही. तासवडे टोलनाक्याच्या विरोधात स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा. जनआंदोलन उभारून रास्ता रोको करणार. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे येथील टोल नाक्यावर गतवर्षी आलेल्या नवीन व्यवस्थापनाने स्थानिक वाहनधारकांकडून टोल वसुली करण्यास सुरुवात केली आहे. याचा विरोध म्हणून उंब्रज ग्रामपंचायत सर्वपक्षीय नेते, आजूबाजूच्या गावातील सर्व वाहनधारक यांनी एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला. स्थानिक वाहनधारक टोल देणार नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारचा पास काढणार नाहीत असा पवित्रा घेत पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये येथील व्यवस्थापनाने संबंधित रस्ते विकास विभागातील अधिकाऱ्यांशी बैठक लावून योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलन उभारून रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी स्थानिक नागरिकांच्या मार्फत देण्यात आला. यावेळी उंब्रज ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पक्षीय नेते व स्थानिक वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. होतं आता काय व्हायला लागलं? आतापर्यंत या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने या कराड तालुक्यात उंब्रज विभागात हा जो टोल नाका 2003 पासून चालू केला आहे आणि या टोल नाक्याचा 2003 पासून उंब्रज विभागातील जी 10 किलोमीटर आसपासची गाव आहे या आजपर्यंत कधी टोल देत नव्हती, कधी टोल दिला नाही आणि इथून पुढे टोल देणार नाही. आता काय व्हायला लागलं? आणि आता काय झालं, या 8 ते 10 दिवसात हे काहीतरी रस्त्याचे कारण सांगून इथं असणारं प्रशासन व इथं असणारा कामगार येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना धमकावून धुडकावून त्यांचे RC बुक बघून, नंबर बघून त्याच्या नंबरवर टोल मारला जातो. जी लोक भांडतायत त्यांचे टोल म्हणजे त्यांच्यावर मारत नाही, म्हणजे सामान्य लोक आहेत त्यांच्या याच्यावरती टोल पडतोय, 1 तासाने 1.5 तासाने पडतोय. तर यांनी त्वरित ते बंद करावं. आता तुमची नेमकी मागणी काय? हा टोल आमची ही तुम्ही मागणी देणार अशीच आहे? आहे की आतापर्यंत आम्ही इथून पुढे टोल दिलेला नाही, इथून पुढे मी देणार नाही. आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आंदोलन लागलं तरी आम्ही सर्व गाव मिळून एकत्रित येऊन करू. आता त्यांना लागणाऱ्या ह्या 10 गावातल्या सर्व ग्रामपंचायतीचे सर्व ठराव, आता या तालुक्याचे आमदार माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब यांच्याही वतीचं पत्र, उंब्रज ग्रामपंचायतीचं पण पत्र, आता सर्व त्यांना पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे. तिने आम्हाला मागितलाय का की आम्हाला आपल्या याच्यावर लोक पत्रव्यवहार करा, तर आम्ही त्यांच्याबरोबर व्यवहार केलाय. आणि तो आता इथून पुढच्या काळात टोल त्यांना देणार नाही, पण त्यांनी तेवढंच करावं. जर त्यांनी चांगल्यापणानं सहकार्य नाही तर हे आंदोलन तीव्र होईल आणि ह्याचा जो काही ही जबाबदार होईल ही टोल प्रशासनाला जबाबदार राहील.